चला आज मस्त एकादशीचा फराळ बनवूयात. तर फराळामध्ये काय काय बनवणार आहे तर ते तुम्ही पूर्ण रेसिपी पहा. इथं मी आधी काय करते शेंगदाणे भाजून घेते. तर तव्यावर आधी शेंगदाणे चांगले बारीक गॅस करून भाजून घेते. जेवढा बारीक गॅस करून शेंगदाणे चांगले भाजतील तेवढे खरपूस खिचडी लागते म्हणजे चवदार लागते. तर आता काय केलं मग मी सकाळ उठल्याच्या नंतर म्हणलं आता चला आधी शेंगदाणे भाजून थंड होतील. त्याच्यानंतर मग बाकीचं पण अजून देवपूजा वगैरे करायची बाकी आहे. तर म्हटलं आधी शेंगदाणे भाजून साईडला ठेवते आणि नंतर मग देवपूजा पण करून घेते. अंघोळ वगैरे झालेली आहे माझी आता. तर मस्त असं सकाळचं रुटीन चालू झालेलं आहे. तर आता स्वयंपाकाचं मी काय आज करणार नाही, केला तरी थोडासा उशिरा करणार 1-2 भाकरी. कारण आता असं खायला असलं ना खिचडी सगळं तर घरातले पण खायला मागत नाही, तर त्याच्यामुळे त्यांना पण हेच खायचं असते. तर चला मग मस्त आता देवपूजा वगैरे मी करून घेते. देवाला वाती वगैरे लावून घेतल्या. अगरबत्ती, धूप हे सगळं लावून घेते. तर एकादशीचं असं काम चालूच असते. तर चला मग एकादशीच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा. तर आता आमची अगरबत्ती पण संपलेली मला आणायला लागेल. एकच अगरबत्ती शिल्लक राहिली होती, तर मी तेवढीच लावून घेतली. मग मी काय कालच्याला पाहिलंच नाही की सगळ्या अगरबत्त्या संपल्यात. मला वाटलं पॅकेटमध्ये असतील अजून. बघितलं तर एकच अगरबत्ती निघाली. पण म्हणलं आता चला उद्याच्याला नाही तर मग संध्याकाळी खाली गेल्याच्या नंतर आणता येईल. आता लगेचच जायचं म्हटल्याच्या नंतर थोडंसं लांब जायला लागतं. त्याच्यामुळं काय आणायला येत नाही. तर आता एका अगरबत्तीवरच होऊन जाईल. तर चला मग मस्त अशी देवपूजा वगैरे मी करून घेते आणि नंतर मग आता परत दुपारच्या फराळीमध्ये काय बनवते ते पण तुम्हाला मी दाखवते. तर मस्त आज एकादशी आहे. तर आणि 31 डिसेंबरलाच एकादशी आली. तर जे एकादशी धरतात त्यांचं ठीक आहे, पण जे एकादशी धरत नाही. नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर आज आहे एकादशी तर एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर एकादशीचा माझा उपवास असतो, त्याच्यामुळं आज काही स्वयंपाकातलं वगैरे मी काय दाखवणार नाही तुम्हाला. फक्त काय बनवले उपवासासाठी तेच फराळाचं मी दाखवणार आहे. तर आता सकाळचे थोडेसे कामं आवरून झाले, देवपूजा पण करून घेतली. एकादशीला चांगले देव वगैरे मी स्वच्छ करून घेतले आणि त्याच्यानंतर पूजा करून घेतली. तर आता एकादशीचं नाही, नेहमीच असतं माझं असं सकाळचं. पण एक 15 दिवसातून मी देव वगैरे चांगले स्वच्छ करून घेते. त्याच्यानंतर मग पूर्ण सगळं देवपूजा वगैरे करून घेते. कारण आता एकादश पंधरवाडी असते आणि पंधरवाडीची एकादश मी पकडते. महिन्याच्या पण असतात, म्हणजे सगळ्या 15 दिवसातून येणाऱ्या एकादशी पकडते. बाकी उपास मी दुसरे कुठले पकडत नाही, म्हणजे धरत नाही, फक्त एकादश. तर आज 31 डिसेंबरसुद्धा आहे. तर 31 डिसेंबरचीच आज एकादश आलेली आहे. तर खूप चांगलं आहे म्हणजे एकादश आली तर मस्त अशी. तर चला मग राहा व्हिडिओमध्ये. आणि आता उद्यापासून तर नवीन साल लागणार आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. तर बघू उद्या परत तुम्हाला मी बोलेनच. चला मग आता राहा व्हिडिओमध्ये. बाकीचं थोडंसं आवरून झालेलं आहे आणि आता मी आज फक्त उपवासासाठी बनवणार आहे. काय बनवणार आहे काय नाही ते तुम्हाला मी तुमच्यासोबत शेअर करेलच. तर असं सकाळचं माझं रुटीन आता चालू झालेलं आहे. चला परत भेटूया आता चालू व्हिडिओमध्ये. खिचडी बनवायची तर आधी शेंगदाण्याचा कूट करून घेते आता मी आणि नंतर मग थोड्याशा मिरची पण बारीक वाटून घेते मी. कधी कधी आहे ना कट करून टाकते, पण त्याची खिचडी काय एवढी चवदार लागत नाही. त्याच्यामुळं मग मी काय करते, थोडेसे असं जाडसर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं मीठ टाकून मिरची अशी बारीक करून घेते. तर त्याच्यानंतर मग 1-2 बटाटे पण कापून घेतले. त्याचे सालं वगैरे काढून घ्यायचे. नंतर कढईमध्ये तेल टाकून मस्त बटाटा चांगला परतून द्यायचं. उकडलेल्या बटाट्यापेक्षा असा परतलेला बटाटा खिचडीमध्ये खूप टेस्टी लागतो आणि खिचडी पण चांगली लागते. तर आता हे साबुदाणा मी रात्रीच भिजायला ठेवला होता. नंतर थोडासा ते शेंगदाणे दाखवले ना भाजलेले, त्याचा जाडसर कूट केला आणि मिरची पण वाटून घेतली. सगळं साहित्य आता इथं जवळ घेतलं. पटकन अशी खिचडी बनवते. तर आता जवळजवळ 1 वाजत आलेले आहे. माझं सगळं काम आवरायचं चालू होतं. तर झालेलं आहे आता काम. तर म्हणलं चला खिचडी गरम करून घेऊया. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की मी आजच्या स्वयंपाकामध्ये तर मी बाकीचं काहीच दाखवणार नाही. फक्त उपवासाचे पदार्थ दाखवणार आहे, की हे मी काय बनवते किंवा म्हणजे आज काय चालतात उपवासाला. तर इथं आता आज सकाळच्याला आहे ना खिचडीच बनवते आणि संध्याकाळी थोडंसं वेगळं बनवणार आहे. तर आज मस्त सकाळचं खिचडीच बनवली आणि म्हणलं बघू आता खिचडी आणि दही. बाकीचं काय तेलकट पण खाऊ वाटत नाही असं जास्त. पण संध्याकाळी मी तळीन थोडंसं पापड वगैरे ह्याचे उपवासाचे.
थोडेसे वेफर पण आहेत तर ते पण थोडेसे तळीन. आणि मस्त आता इथं खिचडीमध्ये मी मिरची टाकून घेतली, चवीनुसार मीठ, जाडसर शेंगदाण्याचा कूट टाकलाय. आता काय करते, परतून घेते चांगली, झाकण ठेवून ठेवून परतून घ्यायची. म्हणजे काय होतं, चांगली मऊ खिचडी होते आणि चांगली शिजली पण जाते. म्हणजे अजिबात कच्ची राहत नाही. तर झाकण ठेवलं ना तर वाफ तयार होऊन त्याच्यामध्ये बरोबर ती फुगत चलती. तर मस्त अशी खिचडी फुललेली आहे. फक्त खालीवर करत राहायचं आणि झाकण परत ठेवायचं. तर आता तेच काम चालू आहे माझं. आणि भुका पण लागलेल्या आहेत सगळ्यांनाच. तर म्हटलं चला खिचडी गरम करून घेते. त्यांना मी 2 बाजरीच्या भाकरी केलेल्या आहेत आणि थोडीशी भेंडी केली. ती काय तुम्हाला मी दाखवली नाही. तर आता साबुदाणा चांगला मी परतून घेते. त्याच्यानंतर आता यांना जेवायला वाढते. म्हणजे खिचडी पण खातील थोडी-थोडी आणि भाकरी भेंडी पण खातील. तर असं आजचं सकाळचं होतं स्वयंपाक माझा, उपवासाचा पण आणि घरच्यांना खाण्यासाठी पण. तर मी अजून परत झाकण ठेवलं. मस्त अशी खिचडी परतून झालेली आहे आता. आम्ही आता फराळ वगैरे करते मी आणि त्याच्यानंतर मग राहिलेले कामं आवरून घ्यायचे, भांडे वगैरे घासून. तर चला मग. शुभ संध्याकाळ मैत्रिणींनो. आता संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. तर म्हटलं चला आता संध्याकाळी पण माझा उपवास आहे. कारण दुपारी 2-3 भाकरी केलेल्या तसेच होत्या. त्याच्यामुळे मी आता इथं आहे ना बगरीचे तांदूळ घेतलेत आणि बगरीचा भात करून घेते आणि थोडंसं बटाट्याची आमटी कर. तांदूळ आधी मी चांगले निवडून घेते. त्याच्यानंतर मग गरम पाणी करायला ठेवले. आधी धुवून घेते चांगले. धुतल्याच्या नंतर काय होतं तोपर्यंत गरम पाणी पण होईल आणि नंतर मग मी पाण्याला उकळी आली का तर बगरीचे तांदूळ मी पाण्यामध्ये आता बारीक गॅसवर मी आता पाण्याला उकळी आलेली आहे. त्याच्यानंतर मग आता इथं मी उकळी आल्याच्या नंतर चवीनुसार मीठ टाकते आणि तांदूळ टाकून बारीक गॅसवर आता बगरीचा भात शिजवून देते चांगला. तर तांदूळ टाकून घेते. तोपर्यंत भात शिजन तोपर्यंत इकडं मी वेफर वगैरे तळून घेते थोडेसे. तर संध्याकाळी असा बगरीचा भात आणि थोडीशी आमटी करणार आहे बटाट्याची, म्हणजे हिरवी मिरची टाकून. तर खिचडी पण सारखी खाऊ नाही वाटत. त्याच्यामुळं मग म्हणलं चला थोडेसे पापड तळून घेते. वेफर आणि थोडेसे पापड्या येतात साबुदाणा बटाट्याच्या. तर गेल्या वर्षी मी केल्या होत्या, आता परत करणार आहे. तर म्हटलं बघू ह्या संपवून टाकते, नंतर मग करायला सुरुवात करणार आहे. त्याच्यानंतर मग आता मी तळून घेतलं. मग थोडीशी मिरची, शेंगदाणे ते पण मला वाटून घ्यायचे तर थोडीशी बटाट्याची आमटी करून घेते. तर आता भात पण इथं बगरीचा शिजवून बाजूला ठेवते मी आता उतरून आणि नंतर मग आता कडाला टाकते मी आमटी थोडीशी बटाट्याची, हिरवी मिरची, शेंगदाणे वाटून. जर तुम्हाला पण खिचडी वगैरे नसेल खाऊ वाटत ना तर अशा पद्धतीने नक्कीच करून पहा. शेंगदाणे, मिरची, थोडंसं जिरकं जसं बनवतो ना तसं फक्त त्यात बटाटा घालायचा. तर मस्त असं त्याची पण आमटी छान होते. तर पाणी टाकून मी आता शेंगदाणे, मिरची बारीक करून घेते आणि मस्त असं फोडणीला देते आपल्या बटाट्याची आमटी. बटाटा चांगला मी आधी कापून घेतला. त्याच्यानंतर मग पाण्यात ठेवला धुवून. नंतर आता मी फोडणीला देते. फक्त थोडंसं तेल टाकून घ्यायचं त्यात, बाकी कुठलंही काही टाकायचं नाही. तर उपासाला असल्यामुळं मग फक्त तेल, बटाटा आणि वाटलेलं शेंगदाणे मिरचीचं वाटण. तर याला वाटण केलं ना तर चव चांगली येते. त्याच्यामुळं मग अशा पद्धतीने मस्त आता बटाट्याची कालवण आता इथं तयार होत आहे आणि वेफरसुद्धा तळून झालेले आहेत. चला मग चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. परत आता भेटूया पुढच्या मोठ्या व्हिडिओमध्ये. मस्त इथं आता आपली बटाट्याची आमटी उकळलेली आहे. बटाटा पण शिजत आलाय आणि आता हा आहे संध्याकाळचा फराळ एकादशीचा. तर थोडीशी जास्त बनवली, सगळ्यांनाच आवडते. चला परत भेटूया मग.